इज गुड मॉर्निंग. नाही तर सकाळ सकाळचा आपला 5 वाजताचा ब्लॉग आहे. नाही सकाळ सकाळ घेतली भाजी बनवायला ना. आज भाजी बनवता बनवता भांडणच झालंय आमच्या घरामध्ये. आता ते कशामुळं झालं ते तुम्हाला सांगता पुढं ना. आज होता नाही आज भाजी बनवायला घेतलेली ना. आज माझ्या भावाचा सुट्टी होती नाही सुट्टी होती आणि ह्यांनी आम्हाला बरोबर 5 वाजता उठून डब्बा बनवून डब्बा वगैरे पॅक करून झाल्याच्या नंतर यांनी सांगितलं का सुट्टी आहे. आणि या गोष्टीवरशी आमच्या घरामध्ये भांडण झालेला. मग असं भांडण झाल्याच्या नंतर काय मी जसं समजलं सुट्टी आहे तशी घेतली झोपून ना. उठून बघायच्या नंतर भाजीचा झालेला कोळसा. त्याच्यानंतर उठलो वय असं जशी दिली सगळ्यांना ना. मग नंतर काय चहा नाश्ता केला, खाऊन पिऊन घेतला ना. मग संध्याकाळी उठलो डायरेक्ट. संध्याकाळी बी मस्तपैकी खाल्ल्याच्या नंतर मग काय कपडे धुवून आणि याने आणलेलं नवीन बॅट. मम्मी बोलतो दे इकडं तीच टाकता बोलतो तुझ्या बोलतो. मग काय निघलो बाबा कल्याणला असते असते ना. मी मागे एक व्हिडिओ टाकलेली जी मी लस्सी प्यायला चाललेली ती. तर त्याच्यावरती 2-3 जणांनी मला मेसेज केला होता पर्सनली, असं बोलायची काय गरज आहे असं तसं. तर भाई माझी व्हिडिओ आहे, मी काय बोलीन काय नाही. तुम्ही लोक कशाला मला ज्ञान देता? हा मी मागितलं का तुमच्याकडून ज्ञान? नुसती खाली फुकटमध्ये फुकटचं ज्ञान देत बसतात. अरे बाबा बघा, मी सांगितलं का तुम्हाला ज्याला पटतं तो बघतो ना. असं जबरदस्ती थोडी ना केले मी कोणला. आणि माझ्या व्हिडिओ जसंपासून मी व्हिडिओ बनवायला घेतला ना तसापासून कोण ना कोण म्हणजे नरपंटी लावायला घेतलं. म्हणजे कोण ना कोण येऊन मला रोजचं काय ना काय बोलतच असतं का. तुम्हाला काय करायचं आहे तुमचं बघा ना. स्वतःच तुम्हाला झाकून ना दुसऱ्याचा बघाचा वाकून जी घाण सवय सोडून द्या. कामधंदा करा. म्हणजे संध्याकाळच्या आलो जेवायला घेतले ना. बाबा सूरज चांद कसा मस्तपैकी निघले. मग ह्यो कोणाचा चांद होता काय माहिती, पण ह्यो येत होता माझ्याजवळ. त्याला बोलू चल मग बाबा आलास तू. मग त्याच्यानंतर इकडे बघा आमच्या मम्मीचा लाडला. मग काय रात्रीचा 1 वाजताचा ह्यो काला थोबडा ब्लॉग बनवले. रात्री 1 वाजताचा व्हिडिओ आहे ह्यो. कारण ते 1 वाजता आमच्या वहिनीच्या हॉस्पिटलमध्ये नेलेला आणि आम्ही ओला केलेला कल्याण ते ठाणा आणि गेलो होतो ठाण्याला. त्याच्यानंतर हॉस्पिटलमध्ये आमच्या वहिनीला ऍडमिट केलेला. आणि मग ऍडमिट केल्याच्या नंतर तिथे बघा कुत्राने कोणी रात्रीचे 3 वाजलेले रस्त्यावरती वाजलेलं. मग तिथून मग कोणी नव्हता आणि मग तिथून काय झालं आमच्या वहिनीला पोरगा. सगळ्यांनी कॉंग्रॅच्युलेशन बोला. मग